नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज करणार आहोत महाशिवरात्री विशेष सुंदर अतिसुंदर अशी शिवलिंग रांगोळी 5 ते 5 ठिपक्यांची. याप्रमाणे आपल्याला 5 ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि 5 आडवे आणि 5 उभे लाईनमध्ये याप्रमाणे आपल्याला 5 ते 5 ठिपके टाकून घ्यायचे आहेत. एका खाली एक ठिपका आला पाहिजे. आडव्या लाईनमध्ये पण 5 आणि उभ्या लाईनमध्ये पण 5. आणि आता शेवटच्या 2 लाईन आपल्याला या ठिपके आडव्या लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडला या लाईन क्रॉस लाईनने जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आता सर्वात वरच्या 2 लाईन ज्या आहेत 5 ठिपक्यांच्या ते पण आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे याप्रमाणे. आणि पाठीमागची लाईन पण क्रॉस लाईनने आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता मधला भाग आपल्याला या दोन्ही वरच्या आणि खालच्या लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत क्रॉस लाईननेच याप्रमाणे. आणि वरच्या लाईनला आपल्याला जलधारा काढायची आहे समोरच्या बाजूस याप्रमाणे. आता वरती आपण शिवलिंग काढणार आहोत याप्रमाणे. एक डॉट बाजूचा सोडून उभी लाईन मारायची आणि त्या दोन्ही उभ्या लाईनला याप्रमाणे जोडून घ्यायचे. आता यावरती आपण भस्म काढणार आहोत 3 लाईनमध्ये. खालच्या बाजूचा जो डॉट आहे मधला ते पण आपण याप्रमाणे जोडून घेणार आहोत. आता खालच्या लाईनमध्ये आपल्याला याप्रमाणे डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि याचप्रमाणे वरच्या लाईनमध्ये पण आपण डॉट टाकणार आहोत. मोठ्या साईजमध्ये आपल्याला डॉट टाकायचे आहेत याप्रमाणे. आणि बाजूच्या एका डॉटला आपण एक फूल काढणार आहोत. त्याचप्रमाणे आपण शिवलिंगावरती एक बेलपान ठेवणार आहोत. याप्रमाणे एक बेलपत्री आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये हिरवा रंग टाकायचा आहे. आपण मोठ्या साईजमध्ये डॉट टाकलेत त्यांना थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि फुलामध्ये थोडासा रंग टाकायचा. तुमच्या आवडीप्रमाणे पण तुम्ही टाकू शकता. आणि भस्मावरती थोडासा पिवळा आणि त्यावरती थोडा लाल रंग टाकायचा आहे. एक पिवळा डॉट आणि एक लाल डॉट. याप्रमाणे आपली सुंदर आकर्षक अशी शिवलिंग रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. थँक्यू.